आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्या बाईच्या मनात एवढा मोठा कट शिजत असेल याची आम्हाला जरा सुद्धा कल्पना नव्हती. ती ह्या तराला जाईल निदान हे तरी नव्हतं वाटलं. त्या दिवशी आम्ही सगळे आमच्या गाडीची वाट बघत बसलो होतो, पण गाडी काही आलीच नाही. आम्हाला वाटलं ड्रायव्हर पण आम्हाला फसवून गेला की काय. आता जेमतेम दुसरी गाडी अरेंज केली आणि काकांच्या घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पेपरला आम्ही आमच्याच मृत्यूची बातमी वाचतोय. आणि हे वाचून एवढा मोठा धक्का बसला ना, त्या दिवशी कळलं की ही बाई स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि आम्हाला सगळ्यांना हेच वाटलं की आता ह्या बाईला आपण शिक्षा द्यायची. पण काय करणार होतो आम्ही? आमचे सगळे प्रयत्न करून झाले होते. मग बाबांना तुमची आठवण आली काका, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो काका. त्या बाईच्या अवाजवी आणि आसुरी आकांक्षांबद्दल जाणून होतोच मी. मनोहरच्या परिस्थितीबद्दल कळलं आणि श्रावणीच्या फसवणुकीबद्दलही कळलं. आणि तेव्हाच मी ठरवलं तुम्हा दोघींना मदत करायची. काय ना बेटा, प्रत्येक वेळेला न्याय मागून नाही मिळत, कधी कधी तो जबरदस्ती मिळवावा लागतो. खरं. आणि तुमच्या मदतीनेच आता आम्हाला सगळे मार्ग दिसायला लागलेत. अगं, तू आणि श्रावणी मला दोघीही मुलीसारख्याच ना, म्हणून इथे देखील तुम्हाला तसंच इंट्रोड्यूस केलंय. पण तुमच्यावरती झालेल्या अन्यायाचा बदला मात्र तू घ्यायला हवास असं मला वाटतं. बदला नाही काका, पण हा स्वार्थीपणा, ही हाव, ही राक्षसी महत्वाकांक्षा, अहो एखाद्याचं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त करण्याची वृत्ती, हे सगळं चुकीचं आहे ना. याचीच जाणीव मला त्या यशोधराला करून द्यायची आहे आणि तिला तिच्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा सुद्धा द्यायची आहे. डू यू अंडरस्टँड? शी विल बेटर अंडरस्टँड. बाबा, बाबा ओ, पाणी हवंय का तुम्हाला? मी देते. हे घ्या बाबा, पाणी प्या. आई, आई. काय ग, काय झालं? आई अगं, कुठे होतीस तू? काय ग? तोल गेला असता तर त्यांचा. काय हो, मी आहे ना इथे. काही हवं असेल तर मला सांगा ना. तुम्हाला हजारदा सांगितलंय पण तुम्ही अजिबात ऐकत नाही. हा अहो, आता काही कमी जास्त झालं असतं तर. आई अगं, आता कशाला तू? अरू, तुला सांगते, कधी कधी माणसाचा स्वाभिमानच ना त्याच्यासाठी त्रासदायक ठरतो. आता ह्या अशा अवस्थेत सुद्धा यांना माझी मदत नकोय. ह्यांचा स्वाभिमान आड येतो. अगं, पण मला सतत भीती वाटत राहते ग. आई, तुझ्या भीतीचं जे खरं कारण आहे ना, तेच संपवणार आहे मी आता. म्हणजे ज्या बाईमुळे बाबांची ही अवस्था झाली आहे ना, जिच्यामुळे तुला आणि बाबांना हा जो काही मानसिक त्रास सहन करावा लागतोय, तोच त्रास आता त्या बाईला सुद्धा व्हायलाच हवा. काय ग हे अरू? म्हणजे आपल्याला जो त्रास होतोय तो दुसऱ्या माणसाला झाला की आपला त्रास कमी होतो? अगं बाळा, एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्यांनी वासरू मारू नये ग. खरंय आहे, पण असा विचार करणारी आराध्या त्या ऍक्सिडेंटमध्येच संपली. आता या अनुष्का समोर फक्त एकच टार्गेट आहे, द यशोधरा सरनाईक. अगं अरू, आता तरी त्यांचा नाद सोड. तसंही एकदा त्यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा त्या वाटेला जायला नको ग. आई,
आपण आपल्या वाटेने हे शहर सोडून निघालो होतो ना, मग का ती बाई आपल्या वाटेत आडवी आली? आणि आता प्रश्न सूड उगवण्याचा नाहीये आई, प्रश्न आहे आपला हरवलेला स्वाभिमान परत मिळवण्याचा. आणि त्या बाईला मला आता दाखवून द्यायचंय की माझ्या कुटुंबाच्या वाटेला गेल्यावर त्याचे परिणाम काय होऊ शकतात म्हणून. त्या यशोधराला आता तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. आमच्या हातावर आता रक्त होतं, पण मला भास झाला की खरंच, पण असं कसं होईल? हातावर रक्त नाही. बाबा, तुम्हाला काहीही लागलं ना तरी मला सांगायचं. अजिबात विचार करत बसू नका, ठीक आहे? अहो, ऐकताय ना ती काय म्हणते ते? बाबा, फिजिओथेरपिस्ट आले होते ना. एक्सरसाइज करताय ना तुम्ही नीट? एक्सरसाइज मिस करायची नाहीये. आपल्याला लवकर बरं व्हायचं आहे ना, खूप काळजी घ्यायची. आई आणि तू पण ग. आई बाबा, खरं सांगू, तुमच्या दोघांचं ते लुटुपुटूचं भांडण मी खरंच खूप मिस करतेय. बाबा, तुम्ही लवकर बरे व्हा बरं. मला ना तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहिलेलं बघायचंय. अगं, माझं सगळं लक्ष ह्यांच्याकडेच असतं ग. पण तुम्ही तुमची काळजी घ्या. हं. पण काय ग आराध्या, तू तुझ्या नवीन ऑफिस बद्दल काही बोलली नाहीस? आई, अगं, नवीन ऑफिस मध्ये खूप गोष्टी शिकायला मिळतात. हं. आणि इतकं छान एन्व्हायरमेंट आहे ना. वा, सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, आपल्याला जे जे हवं होतं ना, सगळं अगदी तसंच घडतंय. म्हणजे आराध्या, तू पुन्हा? नको ग आई, प्लीज, तू आता मला अडवायचा प्रयत्न करू नकोस. तुम्हाला माहितीये, ती बाई इतकी स्वार्थी आणि इतकी लोभी आहे ना, म्हणजे तिने जे काही केलंय ना त्याचं तिला गिल्ट तर अजिबातच नाहीये. पण आता तिला रत्नपारखी काकांबरोबर ओळख वाढवायची आहे आणि त्यासाठी ती प्रयत्न करते. तिला बिझनेस डील्स करायच्या आहेत काकांबरोबर. काय? आई, अगं, ती काकांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी इतकी डेस्परेट झाली आहे ना. आजपर्यंत आपण असं ऐकलं होतं की माणूस स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो, पण ही बाई स्वतःच त्या कुऱ्हाडीवर पाय द्यायला निघाली. आम्हाला ओळखलं की नाही? अजिबात नाही. तिचा काळ तिच्या समोर कुठल्या रूपात उभा आहे याची तिला जरा सुद्धा कल्पना नाहीये. इतकंच काय, तिच्या मुलाने सुद्धा मला ओळखलं नाहीये. तुम्ही अजिबात काळजी करू नका, प्लीज.
एक्सक्यूज मी. मला तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आपण कुठेतरी भेटलोय. रॉंग. खूप जुनी ट्रिक झाली असं नाही का वाटत? काहीतरी नवीन ट्राय करा. काय कोणास ठाऊक, पण मी नक्कीच याआधी कुठेतरी तिला पाहिलंय असं वाटतं. असं वाटतं आधीपासूनची ओळख आहे आमची. का होत असेल असं? संजय, मेल येईपर्यंत तुला थांबायला लागेल ना. काय मग यशोधरा, कसं वाटलं ऑफिसला जाऊन? तेच म्हटलं, अजून तुझ्या बाजूने काही खोचक प्रश्न कसा आला नाही? यशोधरा, त्या काळजीने विचारतायत. रिअली? आमची आई आमची किती काळजी करते आम्हाला चांगलंच माहिती. कसं आहे ना आई, दोन प्रकारची माणसं असतात. एक जी घराबाहेर पडून बिझनेस करतात, स्वतःचं नाव कमवतात, रेप्युटेशन, स्टेटस हे सगळं कमवतात. आणि एक जे त्या लोकांबद्दल भरपूर चर्चा करतात घरात बसून. तू पहिल्या कॅटेगरीमध्ये मोडतेस ना? ऑफकोर्स. आणि तू? कसं आहे ना साहेब, सगळ्यांनाच एवढा सक्सेस मिळत नाही. आणि इतका मोठा बिझनेस सांभाळायचा, आणि तोही एकट्याने. म्हणूनच तर मनी मनी एकच ध्यास. हा संजय यशोधरा मॅडमचा दास. संजय, इनफ. हो. एक्सक्यूज. हा गुरुजी बोला. 5 दिवसांनी चांगला शुभ मुहूर्त आहे. अगदी वर्षातून एकदाच असा योग येतो. वार, तारीख, वेळ सगळे उत्तम आहे. साखरपुड्यासाठी उत्तमच आहे. रिअली? वंडरफुल. आम्ही एक काम करतो, मुलीकडच्यांना पण हे कळवतो. मोनिशा मॅडमशी माझं बोलणं झालंय. त्यांना हा मुहूर्त मान्य आहे. पण त्याआधी तुम्हीही त्यांच्याशी बोलून घेतलं तर बरं होईल. जर त्यांनाही ओके असेल तर मग हेच फायनल करू. ठीक आहे? बरं, मग मी नक्की समजू मुहूर्त? हो हो, मी करते तुम्हाला फोन. बरं. शुभम भवतु. लवली. अक्षयच्या एंगेजमेंटची डेट फायनल होते. काय? अगं, फायनल करतो म्हणजे? अरविंद त्याचा बाप आहे ना? मग आई, अक्षयचा साखरपुडा ठरलाय ना, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. मला न विचारता ठरवलं काय किंवा विचारून ठरवलं काय फरक पडतो? पण यशोधरा, ज्याची एंगेजमेंट आहे त्याला तरी विचारलेस ना? त्याला काय विचारायचं? त्याने ऑलरेडी लग्नाला होकार दिलाय. मोनिशाशी बोलून डेट फायनल झाली की सांगेन त्याला. आणि आई, आमचा मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाही. हे आम्हाला पाठ आहे. पण गुरुजींनी कुठली तारीख दिली आहे मुहूर्ताची? त्यांचं म्हणणं आहे की एक उत्तम मुहूर्त आहे पुढच्या 4 दिवसात. काय? 4 दिवसानंतर? अगं, म्हणजे वेळच नाही आता, तयारीला लागलं पाहिजे. आई, कम ऑन, एक्सक्यूज मी. यशोधरा सरनाईक आहोत आम्ही. पैसे फेकले की सगळं मॅनेज करता येतं. खरं सांगू तर या क्षणी आमच्या मनात वेगळाच विचार सुरू आहे. आता काय आणखी? नाही, अक्षयचं लग्न ठरलंय.
आता श्रेयसच्या लग्नाचाही विचार करायला हवा. इनफॅक्ट आम्हाला तर असं वाटतंय की एकाच मांडवात दोन्ही भावांचं लग्न करता आलं तर. वा, काय मस्त डोकं चालतं हो मॅडम तुमचं. मस्त, एका मांडपात 2 लग्न. वा वा, विचार करायला हरकत नाही म्हणजे. अच्छा, म्हणजे त्यासाठी सगळा प्लान तुझा तयार असेलच ना. त्याचंही मत विचारात न घेता. याला म्हणतात मिडल क्लास मेंटॅलिटी. म्हणजे आयदर रिॲक्ट व्हायचं, सेंटी व्हायचं, नाहीतर नकार घंटेने काम सुरू करायचं. आम्ही आमच्याच मुलाचा विचार करतोय ना, काय प्रॉब्लेम काय. अरे हो, भांडू नका. आणि अरविंद, यशोधरा म्हणते त्यात सुद्धा तथ्य आहे. अरे श्रेयसचं आता लग्नाचं वय झालंय, त्याला सुद्धा स्थळ बघायला हरकत नाहीये. एक्झॅक्टली. आणि आम्हाला तर वाटतं लग्नाचा योग असेल तर योग्य मुलगी समोर येईलच. संजय, तू जा. यशोधरांना जाताना भुंगा डोक्यात लावून जाते, पण तिच्या मनात काय चाललंय ना, थांग पत्ता सुद्धा लागत नाही. कसं आहे ना साहेब, मॅडमचं प्लॅनिंग असंच असतं. साक्षात देवालाही आयडिया नसते मॅडम कधी काय करतील ते. झालं निघात. हो, ठेव तिथे. येतो. वंडरफुल. नाही म्हणजे तुला पण ती डेट ओके असेल तर मग आम्ही तीच डेट लॉक करतो. ग्रेट. सो अक्षय शनाया एंगेजमेंट डेट इज फायनल. आता आपलं फेवरेट काम सुरू करू, शॉपिंग. या बिफोर आय फॉरगेट, त्या दिवशी यू स्पोक अबाउट तुमचे फॅमिली ज्वेलर. हां, काही सेट्स आपण त्यांच्याकडून बनवून घेऊ. ओके, ग्रेट. आय विल सी यू सून. बाय. हॅलो, यशोधरा सरनाईक हिअर. हॅलो, कोण बोलतंय? तुझा भूतकाळ. एक्सक्यूज मी. हो, जो तू पुसायचा प्रयत्न केलास. व्हॉट नॉनसेन्स. कोण बोलतंय? हा, सांगितलं ना, तुझा भूतकाळ जो तू पुसायचा प्रयत्न केलास. आठवतंय 25 डिसेंबरला काय झालं होतं? व्हॉट? उप्स. काय झालं? काही फुटलं का? हा, तुला काही लागलं का? रक्त असेल बघ. रक्त? कोण आहे? Who's that? हॅलो, हे बघ माझ्या. हॅलो. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. फोन स्विच ऑफ. पण कोणी फोन केला आणि ती तारीख त्या व्यक्तीला कशी माहिती? जे घडलं त्याबद्दल कुणाला माहित असेल? या फोनमुळे यशोधरा सरनाईक चांगलीच घाबरली असणार आहे. केलेला गुन्हा गुन्हेगार विसरून जातो, पण आपण त्याला तो विसरू द्यायचा नाही. यशोधरा सरनाईकला तिच्या सगळ्या गुन्ह्यांची सतत जाणीव करून द्यायची. ती आपल्या आयुष्याशी खेळली आहे ना, आपणही तिला इतक्या सुखाने जगू द्यायचं नाही. होतंय.
बरोबर आहे तुझं. एनिवे, अभ्यास काय म्हणतोय? कसलं काय, असं वाटतंय अभ्यास नंतर आणि परीक्षा आधी मी खूप प्रयत्न करते, पण मन नाही लागत आहे माझं. होईल, सगळं होईल, डोंट वरी. अक्षय, मीटिंगचे डिटेल्स मिळाले? येस मम्मा, मी आता निघतोच आहे. अक्षय, थँक्यू बेटा. थँक्यू? कशासाठी मम्मा? तू शनायाशी लग्न करायला होकार दिलास, आमचं रेप्युटेशन वाचवलंस. अर्थात आम्हाला माहिती होतं तू असंच करशील, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. प्लीज मम्मा. यु नो व्हॉट, तू आमचा शब्द पडू दिला नाहीस. आमच्या शब्दाचा तुला खूप महत्व आहे, राईट? मम्मा, तुम्ही नेहमीच बरोबर असता. आय ट्रस्ट यू. हो ना. मग लेट मी टेल यू समथिंग. तुझ्या आणि शनायाच्या एंगेजमेंटची डेट आम्ही फायनल केली आहे. सुपर्ब.